होईल आणि सगळं शांततेमध्ये चालू असताना केवळ व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्यासाठी तर हा प्रकार परभणी शहरामध्ये घडवला गेला नसेल का, हाही आमचा सवाल आहे. माहिती सर्व घेतलेली आहे मी काल रात्री इव्हन जे कुणी म्हणजे समाजाचं नेतृत्व करणारे आमचे नेते आहेत जिल्ह्यातले, त्यांनासुद्धा या ठिकाणी दगडफेक त्यांच्यावरही झालेली आहे, त्यांनासुद्धा जखम झालेली आहे. म्हणजे मग जेव्हा नेते मंडळी त्या समाजाचे याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व असतानासुद्धा त्यांच्यावर जर दगडफेक होतीये तर कोण हे प्रकार घडून आणताय हा सुद्धा शोध पोलीस प्रशासन लावेल. हे बघा, तो आरोपी जो आहे तो नशेमध्ये नेहमी असतो, तो मानसिक रुग्ण आहे असं सिद्ध झालेलं आहे आणि आयजी पुढचा तपास करताय. 144 लावण्याची गरज आहे का असं वाटतं तुम्हाला? हे बघा, काही लोक ह्या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःची वैयक्तिक जे काही वादविवाद असतात, दुश्मनी असतात तेही काढू शकतात, म्हणून 144 लावलेलं सांगतो. निश्चितच बघा, विरोधकांना काही काम नाही आहे, मग असेच काहीतरी प्रकार घडवून विनाकारण राज्याची शांततेमध्ये चालू आहे आज ते डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. मी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे आणि ह्या बंदला सुद्धा आम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला होता. बंदच्या पाठीशी आम्ही होतो की शांततेमध्ये बंद झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने बंदसुद्धा 12-12:30 वाजेपर्यंत होत होता. पण काही लोकांनी जाणीवपूर्वक दहशत निर्माण करून देण्यासाठी हे प्रकार या ठिकाणी घडवलेले आहेत. त्याच्यामागे नाही, पोलीस प्रशासन त्यांच्याकडे जेवढं मनुष्यबळ आहे तेवढं ते कार्यान्वित होतं, त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आले, त्यामुळे त्यांना थोडासा उशीर झाला असेल किंवा खूप ठिकाणी एकाच वेळी हे सगळं काही घडत होतं म्हणून पोलीस प्रशासनाची तारांबळ झाली. चौकशीची मागणी करणार आहे, कारण एवढ्या आमच्या देवेंद्रजींशी बोलणं झालेलं आहे, सखोल चौकशी होईल. CBI चौकशीची काय गरज आहे, होऊन जाईल SIT चौकशी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.